बघा रोज आठवण करावं लागतं 24 तासच ओरडतात. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की सकल साधु संत महाराज की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. वागर्धाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर. पंचानन तनोत्थूतान पंचाक्षर मनोकुमार पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्यान जगद्गुरु. ओम नमः शिवाय अधिष्ठान श्रावण मास तपोअनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने 21 दिवसीय शिवमहापुराण कथेचं आयोजन या पवित्र मास श्रावण मासामध्ये आपण या ठिकाणी केलं. हे आजचं 10वं पुष्प गुंफणार आहेत. शिवभक्त पारायण
सौभाग्यवती सरस्वतीताई गंगाधर स्वामी अंबेजोगाईकर आजचं हे 10वं पुष्प कुंपणार आहे आणि काल रात्री सांगितल्याप्रमाणे त्या आज शिखर शिंगणापूर या शंभू महादेवाला ते वंदन करून आज तिथली कीर्तन सेवा करून वेळेत आपल्याकडे आले, त्यासाठी आपण त्यांच्यासाठी नमस्कार करायचा आहे. कारण का रात्री त्या 12 वाजता इथून जाऊन व्यवस्थित तुमच्या टायमामध्ये आल्या, म्हणजे आजची ही डबल सेवा आहे. आणि आज साक्षात तुम्हाला मोठ्या महादेवाचाही आशीर्वाद त्यांच्याकडून घेता येणार आहे. शिवपार्वतीचं प्रतिमा पूजन आपण प्रथमतः शिवपार्वतीला वंदन करण्यासाठी ज्या सारथीनं त्याला व्यवस्थित घेऊन गेले आणि आपल्या वेळेत इथं आणले त्या श्री वसौ नितीन झाडबुके या उभयंतांना विनंती करतो की आपण त्यांना माल्यार्पण करण्यासाठी यायचं आहे. झाडबुके आवाज येत नाही का? या दोघं श्री त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण का त्या दोघंही त्यांना वेळेत जाऊन येऊ नका, खाली बसा. धन्यवाद. शिवमहापुराण ग्रंथपूजन करण्यासाठी मी श्री वसौ विजय विराजदा राखिनी विराजदा त्या सिद्धरामेश्वरचं दर्शन घेऊन आले. सोलापूर येथे जाऊन सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन ते 1 दिवसाचा खंड झाला. ते म्हणतात 1 दिवस वाढवून द्या, आणखी आता त्यांचा खंड झालेला आहे, तर मग 2 दिवसाच्या ठिकाणी 22 दिवस करा. जमणार आहे का बघा, आता तुम्ही ठरवलं. ग्रंथपूजनासाठी मी विनंती करतो धन्यवाद. जे गेली 10 दिवस या दत्त मंदिर हॉलमध्ये किंवा पाठीमागच्याही वर्षी किंवा काशी रामेश्वर कुठलीही आम्ही ट्रिप असेल त्या ट्रिपमध्ये आपला साठी जे महाप्रसाद बनवतात तिथे खरंच पडद्या पाठीमागे असतात अशी लोक की जी रोज आपली सेवा करतात आणि आपल्याला जसं जे आपल्या डोक्याला मस्तकाला जी लागणारी भूक आहे त्या इथं प्रथम त्या भागवतात आणि तदनंतर आपल्याला जे पोटाची भूक आहे ते तिथं जे सेवा करणारे श्री वसौ हे करमळ्याचे आहेत आणि अखंड सेवा अनेक मठांना ते करत असतात. असे पती पत्नी त्यांचा मुलगा मुलगी हे सर्व म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक मठाच्या ठिकाणी जाऊन ते महाप्रसादाची सेवा करत असतात. असे श्री वसौ कीर्ती किरण स्वामी या ते गायक आहेत, पूजा करतात, प्रसाद बनवतात, गाडी चालवतात, म्हणजे कुठलीच गोष्ट नाही हरवणारे व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत. असे करमाळ्याचे आमचे श्री वसौ कीर्ती किरण स्वामी याने मान्यता करून आजच्या ओळख फिरा आपण प्रारंभ करतो.
शिव हर जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय, शिवपुराण भगवान की जय। ज्याही रोज हातामध्ये नित्य आपला शिवमहापुराण कथा प्रारंभ होती, तत्पूर्वी त्याही रोज वेळेत येऊन आपल्याला कुठलाही म्हणजे बघा आज थोडासा उशीर झाला म्हणजे तुमचंही इथं सगळा मगापासून आपला रुद्रपठण चालू होतं आणि आजही वेळेत आपली कथा पुढे 15 मिनिटं वाढवून दिलेत आपल्याला। आणि उद्या गणेश काय आहे उद्या गणेशाला? अंगारकी। हा नाही उद्या अंगारकी आहे, तिथं मोठी महापूजा आहे। त्यासाठी ज्यांना कुणाला नवीन चतुर्थी धरायची असेल किंवा कुणाला उजवायची असेल, जो संकल्प असेल ते उद्या 4 ते 6 या वेळेमध्ये आपण इथं पूजा मोठी होणार आहे। तर आपण 4 वाजता ज्यांना कुणाला नाव द्यायचं असेल ते त्यांनी नाव देऊन उद्या 4 वाजता कुठलीही वस्तू आपण सोबत आणायचं नाही, सर्व व्यवस्था इथे आहे। ज्यांना बसायचं असेल त्यांनी तिथे आपलं नाव द्या, म्हणजे आम्हाला तेवढी व्यवस्था करता येईल। आणि संध्याकाळी चतुर्थी आपल्याला इथंच सोडायची आहे, त्यासाठी आम्ही मोदकही तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे अंगारिका आहे, त्यामुळे अंगारिकाच्या दिवशी आपल्याला विशेष पूजा करायची आहे, तरी सुद्धा या ठिकाणी आपण करू शकता। जे रेग्युलर चतुर्थी करतात ना उजवायची आहे ना परत काय करायचंय, पण तरी पण अंगारिका आहे म्हणून या ठिकाणी विशेष पूजा आहे, त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता। आणि कुणी इतर वेळेस करत नाही पण अंगारिका आहे म्हणून फक्त एकच दिवस करणार आहे, तशांना सुद्धा या ठिकाणी पूजेला सहभागी होता येईल। 4 वाजता यायचे, 4 वाजता ठीक आपण यायचे। 4 ते 6:45 पर्यंत वगैरे जे सवाशिणीचं आपलं सर्व जे काय दाम्पत्य पूजन असेल ह्या सर्व विधी उद्या होतील। जर कुणाकडे जाताना चौरंग असतील घेऊन यायला, दुपारी द्यायला येत असेल तर आम्हाला किमान 5 चौरंग आणि 7-8 पाठ आम्हाला लागणार आहेत, पण ते दुपारी आम्हाला म्हणजे वेळेच्या आत आज आपण तयारी केली तर ते सर्व उद्याची तयारी होणार आहे। नसेल तरी आम्ही तयारी करू, पण जवळपास कोणाचं जर असेल आणून देता आलं आणि परत घेऊन जाता आलं ती जबाबदारी तुमची। हा पूजा झाली की दुसऱ्या दिवशी घेऊन जायचं, कारण का तेवढं आपल्याला लक्ष ठेवून, बाकी बाहेर कोणी नेत नाही, पण ज्याचं आहे त्यांनी घेऊन जायचं। चला आजच्या या 10वं पुष्प आता गुंफणार आहे, तर मी आजची शिवमहापुराण कथा प्रारंभ होत आहे, तरी सर्वांनी आपले मोबाईल सायलेंट वरती आप्पासाठी टाळ्या वाजवा, तुमच्यासाठी खरंच देवाचं काम भेटलं तुम्ही एवढ्या सर्वजण आनंदामध्ये आज पावलं खेळत होता की जागा पुरत नाही आपल्याला। पुढच्या वेळेस भैरवाडे साहेब आलेले आहेत, त्यांच्याकडे आपण जागा मागू, त्यांच्याकडे भरपूर श्री स्वामी समर्थ मंदिर आणि विशेष स्वामी समर्थ मंदिराचे संस्थापक अध्यक्ष आणि या पिंपरी चिंचवड शहराचे सलग 10 वर्ष नगरसेवक असलेले आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा आपल्याला जायचं आहे तिथे, त्या पुतळा समितीचे ते प्रमुख आहे आणि या शहरामध्ये अतिशय असं सुंदर असं काम करणारे आमचे श्रीमान नारायणजी भैरवाडे श्री स्वामी समर्थ मंदिर, या मंदिराच्या संस्थेच्या माध्यमातून सतत तिथे कार्यक्रम, जसं आपण आता स्वामी समर्थांचा उल्लेख केला तर साक्षात स्वामी समर्थांचा भक्त समोर उभा आहे, मी त्याला विनंती करतो की आपण येऊन आज या शिवमहापुराण कथेमध्ये आजचा आहे 10वं पुष्प।
आता गुंतलेला आहे आणि आपण येऊन आजच्या या शिवमहापुराण कथेमध्ये येऊन आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. तर मी विनंती करतो की आपण समोर येऊन आशीर्वाद घ्यायला यायचं आहे. थांबा सर. धन्यवाद. आपण आज वेळात वेळ काढून आज या शिवमहापुराण कथेसाठी आपण उपस्थित राहून सुमारे जवळजवळ अर्धा तास आपण कथा इथं श्रवण करत आहात. कारण का आपला वेळ हा अमूल्य असतो. तर आपण 2 मिनिटात आपण शुभेच्छा जर आम्हाला दिला त्या शिवकथेबद्दल. कारण का आपण 2000 सालापासून हेही आमच्या बरोबर आहेत आणि हेही आपल्या संस्थेचे सत्कार मूर्ती आहेत आणि अतिशय नेहमी सहकार्य करणारे असे आमचे नारायणजी घरवाले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आम्हाला थोडं आणखी मार्गदर्शन करावं. मार्गदर्शन करणे इतकं मी काही मोठा नाहीये. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, समाजसेवक आहे. खऱ्या अर्थानं श्रावण मासाच्या निमित्ताने या ठिकाणी महेश स्वामीजी आमचे सहकारी आहेत आणि सातत्यानं या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करतात. गेले अनेक वर्ष करतात. मी पाहतो की आज या श्रावण मासाच्या निमित्तानं शिवपुराण कथे या महान कथेचं आयोजन यांनी या ठिकाणी केलेले. गेल्या वर्षी देखील त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता आणि याच्या अगोदर देखील अनेक वर्ष मला वाटतं खंडू चिंचोड यांच्या त्या कार्यालयामध्ये त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. पण गेली अनेक वर्ष महेश स्वामी हे काम करीत असतात आणि खूप म्हणजे मी त्यांना गेली अनेक वर्षापासून ओळखतो की त्यांनी एकदा कुठलं काम जर हाती घेतलं ना तर ते तडीच देण्याची ताकद किंवा शक्ती आहे ना परमेश्वराने त्याला खऱ्या अर्थाने दिलेली आहे. आणि हा माणूस एकटाच आहे, फारसं असं पाठबळ वगैरे नाही. पण एकदा एखादा कार्यक्रम घ्यायचं ठरवल्याच्या नंतर कुठून त्यांच्या अंगामध्ये शक्ती येते, कुठून लोक येतात आणि चांगले चांगले व्यक्ती त्यांच्याशी जोडले गेलेले त्यांना सहकार्य करतात. आमचा देखील खारीचा वाटा असतो, फार असं काही सहकार्य आपलं नसतं, परंतु एक चांगल्या पद्धतीने काम करणारा हा आमचा एक समाज सेवक म्हणता येईल, एक समाज बांधव म्हणता येईल की चांगल्या पद्धतीने हे काम आपण हाती घेतलेलं आहे. त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आपल्याला देखील त्याबद्दल देखील आपलं मनापासून आभार मानतो. मगाशी आपण उल्लेख केला श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर या ठिकाणी मी केलेलं आहे. ते स्वामींचं मंदिर आहे, ते काही मी बांधलेलं नाही, स्वामींनी माझ्या हातने करून घेतलेलं आहे आणि त्या मंदिराच्या माध्यमातून देखील आम्ही अनेक सामाजिक कार्यक्रम, आम्ही सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवतो. भाविकांचा मोठ्या पद्धतीचा राबता त्या ठिकाणी असतो, सेवेकरांचा राबता देखील त्या ठिकाणी असतो. तर आता महेशजींनी म्हटलेलंच आहे की बाबा अशा पद्धतीची एखादी कथा किंवा एखादा कार्यक्रम जर त्या ठिकाणी घेतलं तर निश्चितपणे मी आपल्याला सहकार्य करेल, कारण त्या ठिकाणी जागा चांगली आहे आणि मोठी आहे. तर एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की आपण एखादा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतो. धन्यवाद. उद्या अंगारकी चतुर्थी लक्षात आहे ना सर्वांना? हो, सर्वांनी संध्याकाळी वेळेमध्ये जे पूजा आपल्याला इथं यांची चतुर्थी ज्यांना थांबवायची आहे आणि परत एकदा करायची आहे त्याला उजवणं म्हणतात किंवा उपासना जे काय आपल्याला करायचे आहे आणि ज्यांना नवीन धरायचे आहे किंवा उद्या आपल्याला 4 ते 6 या वेळेमध्ये आपण 6, 6:30 पर्यंत आपलं इथे मोठी अंगारकी चतुर्थी निमित्त पूजा होणार आहे. त्यामध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्याने आपलं नाव तिथे द्यायचं आहे आणि विशेष करून आज वेळात वेळ काढून आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे युवा उद्योजक श्रीमान शिवाजीराव साखरे यांनाही विनंती करतो की आपण येऊन या शिवमहापुराण कथेमध्ये
येऊन आपण सद्गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे. अतिशय दिवसभराचं एक शेड्यूल असतं की धावपळीचं हे शहर आहे, हे धकाधकीचं जीवन आहे या शहरामध्ये. त्यातही वेळात वेळ काढून येऊन आज ते आपलं दर्शन घेत आहेत आणि शिवकथेचा आनंद घेत आहेत. असे आमचे उद्योजक शिवाजीराव साखरे, धन्यवाद. मी विठ्ठल रुक्माई ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमान राजू पाटील यांना विनंती करतो की अतिशय सुंदर म्हणजे विठ्ठल रुक्माईचं मंदिर या इथं सर्वांच्या माध्यमातून उभा केलेला आहे. आणि हे असे व्यक्तिमत्व हे जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असतात, अशा व्यक्तिमत्वांचा आपण एक आशीर्वाद रूपी सन्मान आपण करतो. मी विनंती करतो की आपण येऊन आशीर्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. आमचे मित्र छाबडा कायम आम्हाला पडद्या पाठीमागून कुठलंही काम सांगितलं की परत जाऊन करणारा असा कार्यकर्ता, सांस्कृतिक क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, आम्हाला मदत करत असतं. अशा सतत आम्ही 580 लोक ट्रेनमध्ये आम्ही काशीवरून येत होतो आणि काशीच्या ट्रेनमध्ये येतानाची सर्व व्यवस्था हे बिहारहून येत होते. अचानक त्या आम्हाला सेवेला एवढी मदत केली आम्हाला, कारण का 580 लोक आमचे त्या काशी यात्रेत होते. असे आमचे छावडा. धन्यवाद. नेहमीप्रमाणे समाजामध्ये आदर्श कार्य करत असलेले व्यक्तिमत्वांचा आपण गौरव करायचा असतो. आणि मी रोज सांगतो तसं की भरवाडे साहेब आपल्या नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान आणि ओम नमः शिवाय अधिष्ठान या संस्थेला 25 वर्ष, म्हणजे आपण रौप्य महोत्सवी वर्षामध्ये या वर्षी आहोत, म्हणून आपण दररोज 2, 3, 4 व्यक्तिमत्वांचा आम्ही सन्मान करत असतो. कारण का हे रौप्य महोत्सवी म्हणजे 25 वर्ष सलग, कारण का या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यांचं फोटो किंवा नाव बॅनरवरती किंवा कुठेही नाहीये. मी स्वतःचंही नाव नाही टाकत होतो, पण आता काही कार्यकर्त्याच्या याच्यातून ती संस्था आहे कुणाची, कोण करतं, काय करतं, एक तरी नाव तुम्ही तिथं ठेवलं पाहिजे असं काही आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आल्यामुळं ते, कारण कसं आहे की जन्माला आलो, आई वडिलांनी नाव ठेवलं आपल्याला, ते नावच आपल्या सोबत येतं. पद अनेक येतात जातात, कुमार येतं, बालकुमार येतं किंवा श्री येतं, शेवटला अनेक अशी पद येतात आणि जातात, पण राहतं ते आपलं फक्त जे आई वडिलांनी दिलं ते नाव. म्हणून आम्ही नावापुढे श्री सुद्धा कधी आम्ही लावत नाहीये. कारण असं आहे की लोकांनी तुम्हाला श्री म्हटलं पाहिजे किंवा काय म्हटलं पाहिजे, आपण स्वतःच न लावता असं 25 वर्ष ही संस्था कार्यरत आहे. आणि हे सगळ्यांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या कृपेने आणि सर्वांच्या मदतीनं चालतात. कारण का महेश स्वामी हे फक्त नाव आहे. मी प्रत्येक वेळा सांगत असतो की महेश स्वामी हे फक्त नाव आहे. ही सर्व कार्य करणारी ही मंडळी पडद्या पाठीमागील हे सर्व मंडळी कार्य करतात, म्हणून मी पूर्ण जोमाने काम करत असतो. आणि असंच आम्हाला सहकार्य करणारे, आणि विशेष म्हणजे कायम आम्हाला सहकार्य करणारे, वयाच्या 80व्या वर्षात पदार्पण करणारे आमचे म्हणजे जवानाला लाजवतील असे आमचे सावकार म्हणून ओळखले जाणारे आमचे बसवराजजी धनंसुरे यांना विनंती करतो की आपण येऊन आजचा हा बहुमान जो आपण आदर्श कार्य आजपर्यंत करत आलात, सेवाभावी कार्य करत आलात आणि मी समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण, म्हणजे खरंच त्यांच्याकडे पाहिलं तर हे व्यक्ती किती वेळ झोपत असेल मला माहित नाही. पहाटे 5 नाही बघितलं तरी उठलेले असायचे, 4 नाही असेल तर दुकानात असायचे, दिवसभर व्याप सांभाळणार व्यक्तिमत्व. तर त्यांना म्हणून आपण सेवा गौरव पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करत आहोत.
जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्याकडून आपण हा आदर्श घ्यायचा आहे की मी रिटायर झालेलो नाही, शेवटच्या श्वासापर्यंत मी धर्माचं मानवताचं देणं लागतो त्या हेतूनं कार्यरत असणारे आमचे असे ज्यांना आम्ही सावकार या नावाने ओळखतो, ते मूळ गाव त्यांचं उदगीर आहे, पण व्यवसायानिमित्त या पिंपरी चिंचवड शहरामध्ये साधारण एकत्र कुटुंबाचं 25 माणसाचं एकत्र कुटुंब हे इथं सांभाळतात आणि आजही ते ठेवतात असे व्यक्तिमत्व श्रीमान बसवराजी बनसोड. त्यानंतर मी आणखी एक नाव आहे जे सतत आम्हाला म्हणजे पंचाचार्य जगद्गुरु उमान महोत्सव असेल अनेक अनुष्ठानामध्ये सहकार्य करणारे असतील आम्हाला असं श्रीमान श्री व सौ स्नेहा संजय गारोडे ह्या उभयंताला विनंती करतो. हे व्यक्तिमत्व हे दोघेही सौभाग्यवती व श्री हे धर्माचा जिथेही कार्यक्रम सुरू असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला येऊन ते नेहमी सहकार्य करत असतात आणि विशेष म्हणजे होत असलेल्या कार्यामध्ये कर्णपाठी मागून अतिशय आम्हाला सहकार्य करणारे असे आमचे शिवानंद गारोळे व सौभाग्यवती स्नेहा गारोळे या मोहन गोविंदाचा समजवता टाळ्यावरती टॅक्स नाही लावलेला आहे. हा तुमचाही सन्मान एक दिवस होणार आहे. टाळ्यावरती बिलकुल टॅक्स नाहीये आहे का? परत एकदा बघा आयुष्य वाढतं टाळ्या वाजत. सद्गुरूंची कृपा आपल्यावरती अशीच असो आणि आपल्या हातून आणखी होत असलेले कार्य या शहरामध्ये, कारण का पुढचं येणारं वर्ष जे आहे ते अधिक मास सुद्धा या पुढच्या याच्यामध्ये येणार आहे, अधिक येणार आहे, श्रावण येणार आहे. तर त्यामुळे या शहरामध्ये एक अंदाज असा वाटतो की सुमारे महाराष्ट्रातील नव्हे भारतभरातून जे वीरशैव बांधणार आहेत ते किमान 50,000 ते 60,000 लोक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मोठ्या तयारीला आतापासून लागायचं आहे. तर आपण थकलेले नाही, म्हणजे आम्ही सावकारांचा जो आजचा हा गौरव केला किंवा त्यांच्या पाठीवरती हात हा आशीर्वाद रूपी हात दिला की ते आणखी म्हणजे आता 80 मध्ये आहेत तर ते 100 वर्षापर्यंत पळत राहतील. हा आशीर्वाद भगवान शंभू महादेवाचा त्यांच्यावरती राहो असं भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि एक शेवटचा सन्मान आहे म्हणजे रोज आपण 2, 3, 4 घेत असतो आपण, म्हणजे आपलाही वेळेत वेळ काढून सर्व आपण येतात तर वेळेत कार्यक्रम संपला पाहिजे. तर मी श्री व सौ महादेवी दुर्बसय्या हिरेमठ त्या उभयंतांना विनंती करतो. श्री व सौ चला अतिशय मेहनती व्यक्तिमत्व हे सोलापूर गावचं व्यक्तिमत्व आहे, पण या शहरामध्ये येऊन शून्यातून विश्व निर्माण केलं आणि एवढे काबाड कष्ट ह्या दोघांनी केलेला आहे. तरीही मी धर्माचं काहीतरी देणं लागतो या हेतूने हे कार्यरत राहतात. अशा व्यक्तिमत्वाबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण काही व्यक्तिमत्वाचे कार्य तेवढे मोठे आहे की त्यांच्या सहकार्यामुळेच आपण हे कार्य सांबजय नव पार्वते शिव हर हर असे गुणी व्यक्तिमत्वांचा आशीर्वाद सन्मान प्रत्येक कार्यक्रमामध्ये होत असतो. आणखी आजचा हा 10वे पुष्प झालेला आहे. आजचं नेहमीप्रमाणे आपण ज्यावेळेस आरतीला उभा राहतात त्यावेळेस या पुढच्या सर्व बाजूला आपण नेहमीप्रमाणे करायचे आहे आणि आरतीला जाग्यावरती पावलं खेळायचे. आरती होणार आहे आणि तदनंतर आपण दर्शन घेऊन, कारण का आज त्या साक्षात त्यांनी सांगितलं की रात्रभर प्रवास म्हणजे कालचं इथलं आपलं शिवमहापुराण कथा संपली तदनंतर त्या लगेच शिखर शिंगणापूर येथे जाऊन आज सकाळचं कीर्तन करून त्या संध्याकाळी वेळेत इथं आलेल्या आहेत. म्हणजे तेवढं तुमचंही भाग्य बघा. आज साक्षात सोमवार तिसरा आणि शंभू महादेव मोठा महादेव ज्याला म्हटलं जातं
अशा शिखर शिंगणापुराचा आशीर्वाद जे तुम्हाला घेऊन आलेले आहे. प्रत्येकाने शिस्तीत दर्शन घ्यायचं. फक्त चर्चा करत थांबलात तर पाठीमागचा थांबतो. त्यामुळे मी थोडंसं विनंती करतो.